आपल्या ह्या सगळ्याच गोष्टीला उजाळा मिळाला. म्हणजे राजमळग्यांची आणि आमची ओळख ही 5 वर्षापूर्वी झालेली आहे. खरं त्याला उजाळा नव्हता. जे काय घासाघाशी करायला लागत होती ती सगळी थांबलेली. आता इथून पुढं परत चालू राहणार. म्हणजे अपडेट होत जाणार. आत्ता ह्याच्या अगोदर आमची ओळख होती, फोन होत होता, सगळं होत होतं. खरं फोन कधी व्हायचा? 6 महिन्यातनं वर्षातनं एकदा. आम्ही आमच्या कामात, हिने यांच्या कामात. त्यामुळे परत परत त्या गोष्टीला उजाळा होत गेला नाही. आमच्याकडं राहिला असेल किंवा तुमच्याकडं राहिला असेल, माझ्याकडून मेसेज येत असतील कामाच्या नाही आपल्या ग्रुपवर हे व्हायचंच की. फक्त काय आपला एक वीक पॉईंट काय की टायपिंग करायला जमत नाही किंवा टायपिंग करत बसायला वेळ. बरोबर. त्यामुळे आपण ग्रुपवर चॅटिंग कुठल्या केलं नाही किंवा रिप्लाय तेवढा द्यायचा. खरं त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया द्या किंवा काहीतरी आपणाला काय वाटलं ह्या गोष्टीबद्दल, ह्या ज्या काय गोष्टी बोलायला लागतात ह्या आपल्याकडे राहून गेल्या, ते मी मान्य करायला तयार आहे. कारण की मी केलंच नाही कधी, तर काय सांगू. हे मला माहिती आहे. आज कामातून वेळ नसतो म्हणून आज तोंडातून प्रतिसाद ऐकायला खिल्लार शेतकरी चॅनल युट्यूब चॅनल प्रत्येकापर्यंत येतोय की तुमचं मूळ कोण आहे विचारायला. बरोबर आहे. मग मगाच जी मुलाखत झाली किंवा जी आपली ओळख झाली किंवा ह्या खिलारमध्ये गायी सांभाळत होता तुम्ही आधी, बरोबर. त्या गायीमधून वळू ह्या क्षेत्रात कन्वर्ट होण्यासाठी कोण कारणीभूत ठरलं? आता सगळ्यात पहिला म्हणजे काय झालं की आमच्याकडे गाय नव्हती, आम्ही गाय घेतली. आमचे मित्र सचिन पाटील हेरले, आम्ही दोघं क्लासमेट एका वर्गात आम्ही शिकलो. नंतर पहिला त्याचा एक उद्देश काय झाला की आपण दूध संस्था किंवा गाईचा गोठा करायचा. मग एचएफ गाय आहे त्यांना घ्यायच्या होत्या. तर त्यांच्या पंडितानं त्यांना काय सांगितलं की एक देशी गाय घ्या. सुरुवातीला खरेदी करत असताना एक देशी गाय खरेदी करा. मग आम्ही दोघं देशी गाय हुडकायला फिरायला लागलो. मग आम्ही जतची यात्रा केली, खरसुंडी यात्रा केली. परत आपल्या संपर्कातली जी कवटेमंकाळ जत तालुक्यातले शेतकरी आहेत त्यांच्या भेटी घेतल्या. जे बैल पालक म्हणजे आपल्या बैलगाडी क्षेत्रातले जे संबंधित आमचे मित्र होते त्यांच्या भेटी करून रांजणीमधून आम्ही पहिला सुरुवातीला एक कालवड घेतली. रांजणीचे शामू येडके यांच्या गुरातनं त्यांच्या गुरातलाच एक खोंड आणून आम्ही गाडीला पळवायला चालू केला आणि आमचा बैल हिंदकेसरी पळला. तो सुंदऱ्या बैल म्हणून होता आमचा. मग त्यांच्याच गुरातली त्याच बैलाच्या गाईच्या खाणीतली एक कालवड आम्ही त्यांच्याकडली आणली. सुरुवातीला ती कालवड मीच आणायला गेलतो, ठरवलं पण मीच आणि आणायला पण मीच गेलतो. सचिन काय वेळ नसल्यामुळे आला नाही. सचिन कोण? सचिन पाटील हेरले. बरं. आज सकाळी तुम्ही त्यांच्या गोशाळेत होता ते. बरं. संकल्प सिद्धी गोशाळा. बरं. मग आम्ही एक गाय घ्यायला गेलो आणि आम्ही एचएफ गाई मागच राहिल्या आणि आम्ही खिलार गाईचाच गोठा केला. मग सलगरमधनं काही गायी आणल्या, काही आटपाडीकडं आणल्या. जास्तीत जास्त आमची सलगरमधलीच खरेदी झाली. आणि या गायीनंतर मग वळू क्षेत्राची संकल्पना ही कधी निर्माण झाली? गायीच्या क्षेत्रात काम करत गेलो. नंतर मग एमडी पंचगव्य झालं. एमडी पंचगव्यानंतर मग खिलार पालन आणि खिलार संगोपन म्हणजे भागातल्या लोकांना खिलारबद्दल माहिती देणं, प्रबोधन करणं. जर समजा एखादा कोण गीर गाय किंवा दुसरी गाय बाळगणार असला तर त्याला खिलारबद्दल माहिती सांगणं आणि खिलारवर आणून त्याच्या घरात खिलार पोचवणं इथपर्यंत काम आम्ही दोघांनी पण केलं चांगल्या पद्धतीने. परंतु वळू क्षेत्रात येणं हा विषय काय डोक्यात नव्हता. म्हणजे गाई सांभाळत असताना वळू क्षेत्राचा विषय डोक्यात नव्हता किंवा ब्रिडिंगवर काम करायचा हा विषय डोक्यात नव्हता. मग थोडं थोडं गायीबद्दल लोक यायला लागली भेटायला किंवा आम्ही लोकांना भेटायला लागलो, लोकांच्या ओळखी व्हायला लागल्या. त्यातनं मग आमचे मित्र संकेत कनेरे हे आपल्या गोट्याला एक 3-4 वर्षापूर्वीपासून भेट द्यायला लागले. त्यांचा आमचा संपर्क परिचय होता परंतु गाठीभेटी नव्हत्या. मग गाय आल्यानंतर मग गाठीभेटी चालू झाल्या. मग तिने आम्हाला सुचवायला चालू केले की बाबा चांगल्या जातीवंत बैलाकडं गायी भावा म्हणजे पैदास चांगली होईल आणि तुमचं काहीतरी त्यातनं मार्ग म्हणजे पुढं वाटचाल चांगली होईल. ह्या उद्देशाने तिने आम्हाला मार्गदर्शन केलं. मग तिथून पुढं आमची शोधक्रिया चालू झाली. खिलार वळू. मग वळू ह्या क्षेत्रात मग पुन्हा कोणाशी कॉन्टॅक्ट करायचं, काय करायचं. तर सचिनचा असंच माळात गैरच सर्वच बसलेलो मी. सचिनचा फोन आला की बाबा खिलारबद्दल काय, वळूबद्दल माहिती, कोण कुठं बघायचा, काय बघायचा. मग तिने मला राजसाहेब तुमचं नाव त्यावेळेला तिने मला सांगितलं, तुमचा मोबाईल नंबर दिला आणि त्यावेळी आपला नाथखोळा खिलार परिवार ग्रुप कोल्हापूर या ग्रुपला मला ॲड हो म्हणून सांगितलं. तो स्वतः ॲड झालेला होता. मी त्यावेळेला माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हता, साधा मोबाईल मी वापरत होतो. मग त्यानं म्हटला ह्या ग्रुपला तू ॲड तुझा नंबर करायला मी सांगतो किंवा तू डायरेक्ट राजसाहेबांनी फोन कर. मग माझी आणि त्यावेळेला राजसाहेबांचा मी माळात बसून गाई हिंडवत बसलेलो. त्याला मला वाटते पहिल्यांदा आपण एक अर्धा तास बोललेलो. मग त्याच्यानंतर तुम्ही आपल्या भागात खिलार वळू कोणाकडे चांगला जातीवंत कोसा, मला कोशाची आवड जास्त होती पहिल्यापासून. तर त्यावेळेला तुम्ही
गडिंग्लजचे उमेश किर्दत त्यांचा नंबर दिला आणि सिद्धापूर लाईनचाच वळू मला वाटते त्यांच्याकडे होता कोस्यामध्ये. मग तो वळू बघायला जायला काय मला शक्य झालं नाही. मग उमेश दादांना मी काय सांगितलं की माझा व्याप जास्त आहे बाबा आणि एखादी काय आमची शीटवर आली तर तुम्ही आम्हाला जागेवर येऊन सर्व्हिस द्याल का. मग उमेश दादा म्हटले आम्ही कुठं अजून जात नाही, खरं तुमच्यासाठी आम्ही येऊ, असं बोलणं झालं आमचं. बोलणं झालं त्याच्यानंतर मग नादखोळा परिवारामध्ये आम्ही ॲड झालो. ॲड झाल्यानंतर मग ग्रुपवर अपडेटेड माहिती मिळत गेली वळूची, गोपालकांची, वळू मालकांची, कुठल्या भागात कुठला वळू आहे, कुठल्या भागात जवळपास चांगला वळू आहे हे आम्हाला त्यावेळेला पहिल्यांदा कोणाकडनं समजलं असेल तर माननीय राज मळगे साहेबांच्या ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला ती माहिती मिळाली. त्याच्यानंतर मग बरेच चॅनल आले, बरेच न्यूज आले, बऱ्याच गोष्टी आल्या, बरीच प्रदर्शनं झाली, प्रदर्शनं बघितली, वळूंच्या गाठीभेटी, फोन नंबर हे नंतर झाले. तर सुरुवातीला ज्यावेळेला आम्हाला आमच्या भागात वळू कुठं हे आम्हाला काय माहीत नव्हतं आणि आमच्या आसपास एक 60-70-80 किलोमीटरच्या दरम्यान वळूसुद्धा नव्हता. मग उमेश दादांचा नंबर मिळाला, त्यांना कॉल करून त्यांची माहिती घेतली, वळूचे फोटो घेतले, सगळी माहिती झाली. परत ग्रुपवर फोटो बघायला मिळाले. ग्रुपवर त्याच्या आधी मी फोटो बघितलेले, खरं ते उमेश दादांचं इथलं गडिंग्लजचं आहेत हे माहीत नव्हतं. मग त्याच्यानंतर मग आम्ही कागवाडला एक पहिली गाय भरली वळूखंड चांगली, तिचाच आज ही कोंड तयार झाला आणि मग आम्ही ह्या वळू क्षेत्रामध्ये काम करत ह्या मार्गात आलो आम्ही वळूच्या. आणि आज आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही बलवडीला गेलं, तासगावला गेलं, विट्याला गेलं, तुमजतला गेलं, खरसुंडीला गेलं, उमदीला गेलं, बऱ्याच ठिकाणी जाऊन जत्रा बघितल्या, वळू बघितलं. आपणाला कुठला आवडतोय मग त्या वळू पालकाच्या नंबर घेणं किंवा त्या बैलाच्या पैदाशी कुठं पडल्यात काय पडल्यात त्या बघणं, ह्या गोष्टी सगळ्या आमच्या चालू झाल्या. म्हणजे या वळू क्षेत्राची ओळख जी सुरुवातीला झाली, सचिन पाटलांनी माझा नंबर दिला आणि तुमच्या शेजारीच बैल आहेत त्याची माहिती मी दिली. तुम्ही दिली. ही गोष्ट घडायच्या आधी अशी गोष्ट घडली होती का एखादी, का तीच घडली होती फक्त पहिल्यांदा? नाही, ही पहिल्यांदा गोष्ट हीच घडलेली. मग त्यानंतर किती जणांची ओळख झाली समाजातून? त्यानंतर पुरा खिलार परिवार सगळे जेवढे महाराष्ट्रात वळू आहेत त्या सगळ्या वळू मालकांची अपडेट आम्हाला ग्रुपच्या माध्यमातून तर मिळालीच किंवा यात्रेच्या माध्यमातून आम्ही यात्रेला गेल्यानंतर बघणं किंवा घटप्रभा प्रदर्शनला जाऊन बघणं. घटप्रभा प्रदर्शनला आम्ही दरवर्षी आवर्जून जातो का तर तिथं महाराष्ट्रातले सगळे चांगले वळू बघायला भेटायला मिळतात किंवा त्यांचे फोन नंबर मिळतात. मग काय कुठं जाणं येणं जास्त, जनावरांची संख्या जास्त असल्यामुळं आणि एकटा असल्यामुळं जाणं येणं घडत नव्हतं. मग फोनच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून गाठीभेटी होत राहिल्या. म्हणजे जे काय आता नेटवर्क वाढलं, ज्या काय गाठीबिटी झाल्या, ज्या काय वस्तू बघितल्या, जी काय माणसं कनेक्ट झाली, जे काय आता ज्या प्लॅटफॉर्मवर आहे तुम्ही ओळखीच्या, तर याच्या पाठीमागं श्रेय कोणाला द्याल की ज्यांच्या ओळखीनं किंवा ज्यांच्या गोष्टीनं एक स्पार्क आला किंवा तिथं ठिणगी पेटली त्या अनुभवाला? 100% नादखोळा परिवार. कारण की त्याच्या अगोदर आम्हाला मला माहीत नव्हता की खिलार ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे किंवा खिलार ग्रुपमधनं आपल्याला वळूंची माहिती मिळते हे काय माहीत नव्हतं. आणि यूट्यूब चॅनल वगैरे त्यावेळेला आम्ही काही बघतच नव्हतो. हे नादखोळा परिवार ग्रुपमध्ये ॲड झाल्यानंतरच आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या, तोपर्यंत आम्हाला काही माहीत नव्हतं. ठीक आहे मालक, धन्यवाद. जातीवंतपणे उत्तर दिलं तुम्ही. आज जुन्या गोष्टी लक्षात ठेवल्या की जे आपलं आयुष्यात जे काय वाढलंय त्याच्या पाठीमागं नादखोळा परिवाराला तुम्ही श्रेय दिलं आणि नादखोळा परिवारमधून सगळं नेटवर्क वाढलं. बरोबर. आणि आज कुठेतरी आपल्या चार चौघांची किंवा लोकांची ओळख होत गेली. हे मोठ्या मनानं तुम्ही मान्य केलं, त्याबद्दल खिलार शेतकरी यूट्यूब चॅनल आभार मानतो तुमचं. धन्यवाद. आणि तुमच्या खिलार संगोपनाला माझ्याकडून शुभेच्छा आणि या चॅनलकडून सुद्धा शुभेच्छा, नादखोळा परिवारकडून सुद्धा शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, ओके, धन्यवाद.